प्रत्येक प्रवास हा फक्त एका शहरातून दुसऱ्या शहरात जाण्याचा नसतो. काही प्रवास आपल्याला स्वतःजवळ घेऊन येतात. आजचा दिवस तसाच होता. काल रात्री 12 वाजेपर्यंत मला झोपच आली नाही. कदाचित प्रत्येकासोबत असंच होत असेल. जेव्हा आयुष्यात एखादी नवीन गोष्ट पहिल्यांदाच घडणार असते ना, तेव्हा मनात विचारांची खूप गर्दी होते. उद्या कसं होईल, मी काय पाहीन, कसं असेल ते शहर. खरं तर पुण्यात खूप लोक राहतात. अनेकांसाठी ते अगदी सामान्य शहर असेल. पण प्रत्येक माणसांसाठी, माझ्यासाठी पुण्यात येणं हा तसाच एक खास अनुभव होता. सकाळी साधारण 3 वाजता मी उठले. बॅग आधीच भरून ठेवलेली होती. सगळं आवरलं आणि शांतपणे घराबाहेर पडले. 4:10ची माझी बस होती. रस्ते जवळजवळ रिकामे होते आणि त्या शांत रात्रीत मी एका नवीन प्रवासासाठी निघाले होते. बस स्टँडवर पोहोचले तेव्हा बस अर्धा तास उशिरा आली. पण कधी कधी वाट पाहण्यातही एक वेगळी शांतता असते. बस आली, मी माझ्या जागेवर बसले आणि इतक्या रात्रीचा प्रवास असल्यामुळे कधी झोप लागली कळलंच नाही. साधारण 3-3.5 तासांनी जेव्हा जाग आली तेव्हा खिडकी बाहेरचं दृश्य पूर्ण बदललेलं होतं. मी पुण्यात पोहोचले होते. भोसरीच्या बाजूने उंच उंच इमारती दिसत होत्या. 40, 45, 50 मजली उंच बिल्डिंग. सगळंच नवीन वाटत होतं. मोठं शहर, त्यांची धावपळ, तिथली शांत गती आणि त्या सगळ्यांमध्ये जगणारी माणसं. पुण्यात आल्या आल्या सर्वप्रथम माझं स्वागत केलं ते ट्रॅफिकने. इतक्या गाड्या, इतकी धावपळ, पण त्या सगळ्याकडे बघताना वेळ कसा गेला कळलंच नाही आणि माझा स्टॉप कधी आला हेही समजलं नाही. तिथून टॅक्सी करून मी सोसायटीमध्ये पोहोचले. खरं तर पुण्याला आले ते माझ्या मॅडममुळे. त्यांचा वाढदिवस होता. मी त्यांना शुभेच्छा दिल्या आणि त्यांनी अगदी सहज म्हटलं, ये काही दिवस पुण्याला. काही माणसं आयुष्यात नात्याने नसतात, पण वागण्याने. काही माणसं आयुष्यात नात्याने नसतात, पण वागण्यानं अगदी आपल्या माणसांसारखी असतात. त्यांनी माझी इतकी काळजी घेतली की मला क्षणभरही परकेपणा जाणवला नाही. इथे पोहोचल्यावर फ्रेश झाले आणि थोड्याच वेळात वातावरण अचानक बदललं. आभाळ पूर्ण भरून आलं आणि मग पुण्याच्या पावसाने माझं स्वागत केलं. थंड हवा, उंच इमारतींमधून वाहणारा वारा आणि शांत वातावरण. एक गोष्ट मात्र मला खूप जाणवली. सोसायटीमध्ये कुठेही कचरा नव्हता. सगळं व्यवस्थित, स्वच्छ आणि नीटनेटकं. ते पाहताना मनात एक विचार आला. जसं आपण स्वतःचं घर स्वच्छ ठेवतो, तसंच जर प्रत्येकाने आपल्या आसपासचे रस्ते, चौक, परिसर जपले तर आपला भारत किती सुंदर दिसेल, नाही का? स्वच्छता ही फक्त घरापुरती मर्यादित नसते, ती आपल्या विचारांमध्येही असावी लागते. त्यानंतर दिवस अगदी शांतपणे पुढे गेला. आम्ही बसून खूप गप्पा मारल्या. अद्रकचा चहा घेतला. बाहेर पाऊस सुरू होता आणि आतमध्ये एक वेगळी शांतता होती. सायंकाळी पाऊस थोडा थांबला आणि आम्ही दोघी बाहेर गेलो. त्यांनी मला मस्त पाणीपुरी खाऊ घातली. हलका हलका पाऊस, ओले रस्ते आणि नवीन शहरातला पहिला फेरफटका. घरी परतताना भाज्या घेतल्या आणि रात्री त्यांनी आमच्यासाठी दाबेली बनवली.
त्यांची मुलगी प्रेषिता दिदी, त्या आणि मी तिघींनी मिळून मस्त दाबेली एन्जॉय केली. एक चित्रपटही पाहिला आणि दिवस अगदी निवांत संपला. आता रात्रीचे 12 वाजले आहेत. सगळे झोपले आहेत आणि मी हा दिवस आठवत बसले आहे. कारण काही दिवस खूप मोठे नसतात, पण मनात कायमचे राहून जातात. उद्या मी पुण्यातील काही प्रसिद्ध ठिकाणं पाहायला जाणार आहे. तिथली संस्कृती, रस्ते, लोक, मंदिरं, संग्रहालय आणि त्या जागेची ओळख करून घेण्याचा प्रयत्न करणार आहे. आणि अर्थातच तुम्हालाही सगळं दाखवणार आहे. तर आजचा दिवस असा शांत, सुंदर आणि नवीन अनुभवांनी भरलेला गेला. भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये, कारण हा फक्त प्रवास नाहीये, हा स्वतःला समजून घेण्याचा एक प्रयत्न आहे.